गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचा अपघात झाला होता। अपघातानंतर त्यांची जी प्रकृती आहे ती गंभीर होती, मात्र तब्बल 21 दिवस उपचारानंतर ते परत गडावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांचं अनोखं देखील इथं स्वागत करण्यात आलेलं आहे। इथले भाविक भक्त जे आहेत ते 21 दिवसापासून या गहिनीनाथाच्या दर्शनासाठी येतात। महाराज जे आहेत ते बरे व्हावत असे साकडं देखील घालताना पाहायला मिळतात। 21 दिवसानंतर महाराज परतले। गहिनीनाथ गड हा महाराष्ट्रातील अनेक भाविकांचा श्रद्धास्थान आहे आणि या गडाचे महंत आदरणीय विठ्ठल महाराज हे 21 दिवसानंतर गडावर आलेले आहेत। या 21 दिवसामध्ये भाविक भक्तांची मानसिक स्थिती खूप अशी दयनीय झाली होती की आम्ही आमच्या विठ्ठलाला कधी भेटतो। आणि आज खरोखर या गडावरती आदरस्थान असलेले विठ्ठल महाराज सुखरूपपणे आलेले आहेत। 21 दिवस प्रत्येकजण आपापल्या घरी भगवंताकडे एकच प्रार्थना करत होतो की आमचे महाराजांना दीर्घायुष्य लाभू दे, त्यांना उत्तम आरोग्य दे आणि लवकरात लवकर गडावर आण। आज या ठिकाणी खरोखर आज आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काय भावना आहे त्या प्रसंगी? काय भावना आहे? खूप आनंद झालेला आहे। एकदम म्हणजे बाबा इथं आल्यानंतर चैतन्य आल्यासारखं असं आम्हाला वाटायला लागलं। तुम्ही अनेक दिवसापासून इथं साकडं घालताय बाबांसाठी, काय साकडं घालत होता? आम्ही हे साकडं घालत होतो की आमचे बाबा परत लवकर यावे, कारण मी या ठिकाणी बाबा माझे वडील आहेत, बाबा माझे गुरु आहेत। ग्रामीण भागामधून प्रत्येक समाज येतो, पण समाजाला दिशा दाखवायचं काम केलं असेल तर विठ्ठल महाराजांनी केलं। सर्व समाज अडाणी होता, सर्व महिला अडाणी होत्या, सर्व तळागाळातल्या मुली आज गायन करू लागल्या, कीर्तन करू लागल्या, प्रवचन करू लागल्या। तर त्याला आम्हाला अधिष्ठान असताना गहिनीनाथगड बाबा म्हणजे सर्वांचा आत्मा आहे, बाबा म्हणजे सर्वांचं स्पंदन आहे, बाबा म्हणजे सर्वातलं वायू चैतन्य आहे। आणि ज्या वेळेस बाबाचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस गावागावात गल्ली गल्लीत तुम्ही फिरला असतात तर तुम्हाला समजलं असतं की महिला काय रडतात। प्रत्येक महिला रडत होत्या, अश्रूनावर होतात। काय भावना आहेत? आता इथून बाबांनी कशी काळजी घेतली पाहिजे? इथून पुढे बाबांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे। आणि ज्यावेळेस इथं बाबा नव्हते त्यावेळेस आम्हाला इतकं असं काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं। ज्यावेळेस श्री क्षेत्र गहिनीनाथगड या ठिकाणी बाबा आलेत त्यानंतर आम्हाला असं वाटतंय की आमचा पंढरपुरामधील विठ्ठलच आम्हाला भेटला। कुठून आलात? किती वय आहे? आम्ही गिरवाडीला आलो। आम्ही भगवानगड बाबा तिकडे आम्ही बाबासाठी भेटायला आलेलो आहे। बाबांना भेटले, बरं वाटलं? हा, बरं वाटलं आम्हाला, आनंद वाटला। काय हातात काय आणलंय बाबांसाठी? काय आणलंय? तुळस आणली बाबांसाठी। काय काय साकडं घातलं तुम्ही? डोक्यावर ठेवून घेऊन आला होता हे सर्व? हो, फेरी केली बाबांसाठी। काय काय साकडं? ज्यावेळेस बाबा पडले त्यावेळेस मला एक क्षणभर असं डोळे दाखवले मी, आणि माझे सासरे पण त्यांचे जुने फडकर आहेत, 110 वर्षाचे बाबा। 8 दिवस भेटून गेले होते बाबा, आणि त्यावेळेस मी माझ्या सासऱ्यांना म्हणलं बाबांचा ॲक्सिडेंट झाला, मग ते म्हणले आपला जप कर आणि तुळशीला दररोजचं पाणी घालत जा आणि रामकृष्ण हरी जप म्हणत जा बाबासाठी, तुला जेवढं घडून तेवढं म्हणत जा, एवढंच। आता बाबा किती दिवस इथे राहतील? पुढचे कार्यक्रम काय काय होतील? साधकाचे मायबाप कैवल्याचे पुतळे अहोरात्र ह्या गहिनीनाथ गडासाठी झटणारे या गडाचे मठाधिपती हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज यांचं 21 दिवसापूर्वी अपघाती निधन झालं। आपलं ते अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये बाबांना वामनभाऊ चक्रपा आशीर्वादानं या ठिकाणी सुखरूप या ठिकाणी पोहोचले। त्यामुळे बाबा आता दिंडी वाटेला असतो या ठिकाणी राहतील याची शंका नाही। आता पुढचे कार्यक्रम कसे राहतील? कधी दिंडी सुरू होईल? आता पुढच्या आठवड्यात 15 दिवसात होईल सुरू कार्यक्रम। दिंडीचा कार्यक्रम 15 दिवसात सुरू होईल। हे भाविक भक्त आहे, तमाम मराठवाड्यातून हे भाविक भक्त इथे येतात। महंत जे विठ्ठल महाराज आहेत त्यांच्यावरची जी भावना आहे ते अश्रू अनावर होताना आपल्याला काही जणांचे दिसतात। बाबांचा अपघात जो झाला त्यानंतर बाबा परत 21 दिवसाने आले, मात्र आता इथून त्यांना दीर्घायुष्य लाभो असं साकडं आता इथल्या भक्तांनी घालायला सुरुवात केली। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, गहिनीनाथगड, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.